हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढेच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर 8 मार्च 2024 शुक्रवारी महाशिवरात्री ही आलेली आहे. तर या दिवशी खूप असा शुभ संयोग जुळून आलेला आहे. तर ज्या मुलींच्या लग्नाला उशीर झालेला आहे, लग्नात भरपूर अशा समस्या अडचणी हे निर्माण झालेल्या आहेत, तर त्यासाठी आपल्याला या महाशिवरात्रीच्या दिवशी काही उपाय करायचे आहेत, ज्यामुळे महादेव हे आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला आशीर्वाद देतील. शिवरात्री हा हिंदूंचा प्रमुख धार्मिक सण आहे. महाशिवरात्री हा सण फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. महाशिवरात्री हा सण भगवान शिव आणि माता पार्वतीला समर्पित आहे. या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव लग्नाच्या बंधनात बांधले गेले आहेत. म्हणूनच या दिवशी देवी पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा मनोभावे जर आपण केली तर आपल्या लग्नामध्ये जे काही अडचणी समस्या आलेल्या आहेत तर त्या दूर होण्यास खूप मदत होते आणि लग्न हे तुमचं 1 महिन्याच्या आतमध्येच जमून जाईल. तर ज्या मुलींच्या लग्नाला उशीर झालेला आहे, लग्नामध्ये भरपूर अशा समस्या अडचणी या येत असतात, तर याला कारणीभूत देखील शुक्र आणि बृहस्पती. तर हे जे 2 ग्रह आहेत, तर या ग्रहांमुळे लग्नामध्ये विशेष असे भरपूर अडचणी समस्या या निर्माण होत असतात. म्हणजे मुलींच्या लग्नाला अडथळे हे जे 2 ग्रह आहेत तर यांच्यामुळेच होत असतात. परंतु आज जो आपण उपाय करणार आहोत तर त्या उपायामुळे तुमचे जे काही ग्रह तुमच्या अशुभ स्थानी असतील तर ते ग्रह देखील त्या बलवान होतील आणि तुमचं लग्न हे 1 महिन्याच्या आतमध्येच ठरून जाईल. आपण पाहतो की बरेच मुले आणि मुली आहेत तर त्यांची लग्न हे त्यांच्या योग्य वयामध्ये होत नाहीत किंवा वय निघून चाललेलं आहे तरी देखील त्यांची लग्न हे जमत नाही. कधी कधी साखरपुडा होतो, लग्न जमतो, लग्नाची बोलणी होते, परंतु लग्न हे मोडून जातं. तर भरपूर समस्या ह्या मुलांना आणि मुलींच्या बाबतीत निर्माण होतात. तर त्यांच्या आई वडिलांना देखील खूप टेन्शन येत असतं, कारण मला भरपूर जणांच्या कमेंट देखील येत असतात की ताई माझ्या मुलाचं लग्न जमत नाही. काही बहिणी सुद्धा विचारतात की माझ्या भावाचं लग्न जमत नाही, तर आम्हाला खूप टेन्शन आलेलं आहे. तर असे भरपूर जणांना खूप टेन्शन देखील येत असतं. स्वतः मुलगा मुलगी यांना देखील टेन्शन हे आलेले असते, कारण वय निघून चाललेलं असतं आणि योग्य वयात लग्न होणे हे खूप चांगलं असतं. तर अशा भरपूर समस्या ह्या मुलांना आणि मुलींना येत असतात, तर त्यावर आपल्याला एक उपाय करायचा आहे. तर हा उपाय इतका प्रभावी आहे की या उपायामुळे तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न हे 1 महिन्याच्या आतमध्ये जमून जाईल. पूर्ण श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने, मनापासून तुम्हाला या महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय तुम्हाला अवश्य करायचा आहे. तर हा उपाय करायचा आहे, हा उपाय स्वतः मुलगा आणि मुलगी यांनी स्वतःनीच करायचा आहे. मुलाचे आई वडील भाऊ बहीण कोणीही हा उपाय करू शकत नाही, फक्त स्वतः मुलगा आणि मुलगी हा उपाय करायचा आहे. तर बघा, महाशिवरात्रीच्या दिवशी मुलाने किंवा मुलीने सकाळी लवकर उठायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे आणि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत तुम्हाला आंघोळ करायची आहे. आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे. अर्घ्य देता वेळेस तुम्हाला त्या पाण्याचा तांब्या आहे, त्या तांब्यामध्ये तुम्हाला हळद कुंकू अक्षता 1 लाल फूल टाकायचं आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये थोडंसं लाल चंदन असतं, त्याची पावडर असेल तर ते थोडंसं तुम्हाला टाकायचं आहे आणि ओम सूर्याय नमः हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमची देवपूजा करून घ्यायची आहे. तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर त्याला अभिषेक करायचा आहे. गणपती बाप्पांना देखील तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे आणि दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. तुमच्या देवघरामध्ये महादेवाच्या पिंडीवरती तुम्हाला बेलपत्र असेल तर ते ठेवायचे आहे. धोत्र्याचं फूल असेल तर ते ठेवायचं आहे किंवा नसेल तर तुम्ही कोणतंही सफेद फूल असेल तर ते तुम्हाला महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचे आहे. आणि मग तुम्हाला ओम नमः शिवाय हा मंत्र देखील म्हणायचा आहे किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यं ह्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. हे सर्व झाल्यानंतर मग तुम्हाला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. तर बघा, या उपायासाठी तुम्हाला चंदन लागणार आहे. तर चंदनाची डबी देखील तुम्हाला मिळेल किंवा चंदनाची अशी एक असं लाकूड असतो चंदनाचा, तो देखील तुम्ही आणू शकता. हा तुम्हाला कोणत्याही तुम्हाला पूजेच्या सामग्रीच्या दुकानामध्ये सहज उपलब्ध मिळून जाईल. जर ओला चंदन असेल तर ठीक आहे, किंवा जर तो लाकडाचा असेल तर तो देखील तुम्हाला मग काय करायचं आहे की उगाळून तुम्हाला तो चंदन घ्यायचा आहे. म्हणजे बघा, एक दगड असतो छोटासा, त्याच्यावरती आपण तो चंदन घासायचा आहे आणि मग तो चंदन तुम्हाला एखाद्या वाटीमध्ये
काढून घ्यायचा आहे, कारण तोच आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये घेऊन जायचा आहे। परंतु चंदन आपल्याला कोणता हवं आहे? चंदनाचे 2 प्रकार असतात, एक लाल असतो आणि एक सफेद असतो। तर आपल्याला सफेद चंदनच घ्यायचं आहे। तसेच तुम्हाला बेलपत्र असेल तर ते घ्यायचे आहे, सफेद फुलं घ्यायची आहेत आणि मग तुम्हाला 1 तांब्यावरून पाणी देखील घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे। तिथे गेल्यानंतर मग तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये प्रथम तुम्हाला दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि 1 तांब्या पाणी आपण भरून घेतलेला आहे। तर तो पाणी तुम्हाला जल आहे तर ते तुम्हाला महादेवांच्या पिंडीवरती, शिवपिंडीवरती ते तुम्हाला जल अर्पण करायचं आहे। जल अर्पण करता वेळेस तुम्हाला श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र देखील म्हणायचा आहे आणि बेलपत्र आपण घरून आणलेले आहेत तर ती देखील तुम्ही महादेवांच्या शिवपिंडीवर अर्पण करायचे आहेत। जर तुमच्याकडे बेलपत्र नसतील तर तुम्ही महादेवांच्या पिंडीवरती जे बेलपत्र जे लोकांनी अर्पण केलेले असतात तर ते देखील तुम्ही धुवून जरी अर्पण केले तरी देखील चालू शकतात, कारण बेलपत्र हे खूप पवित्र असतात, ते तुम्ही वापरू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला सफेद फूल आणलं असेल तर ते देखील तुम्हाला अर्पण करायचं आहे। हे सर्व झाल्यानंतर मग तुम्ही घरून जो चंदन तुम्ही आणलेला आहे, म्हणजे एखाद्या वाटीमध्ये चंदन आणलेलं आहे किंवा जर तुम्हाला ओलं चंदन तुम्ही जी डब्बी असते ती जर आणली असेल तरी चालेल। परंतु मग तुम्हाला काय करायचं आहे की महादेवांची जी पिंडी आहे तिची जी निमुळती बाजू असते बघा, तिला आपण ती अशोक सुंदरी म्हणजे महादेवांची ती मुलगी असते अशोक सुंदरी, तर जी अशोक सुंदरीची जी जागा आहे, जी निमुळती जागा आहे, तर तिथे तुम्हाला त्या जागेवरती तुम्हाला 7 टिळे लावायचे आहेत। परंतु हे टिळे लावता वेळेस तुम्हाला व्यवस्थित लावायचे आहेत, म्हणजे जाड टिळे आहेत तर ते तुम्हाला लावायचे, म्हणजे जास्त तुम्हाला चंदन घ्यायचं आहे। जास्त चंदन घेऊन तुम्हाला असं 1 टिळा लावायचा आहे, परत जास्त चंदन घेऊन तुम्हाला 2 टिळे लावायचे आहेत। अशा प्रकारे तुम्हाला 7 टिळे लावायचे आहेत अशोक सुंदरीच्या वरती आणि मग अशोक सुंदरीला तुम्हाला स्मरण करायचं आहे। अशोक सुंदरीचं मनामध्ये तुम्ही स्मरण करायचं आहे आणि मनातल्या मनात म्हणायचं आहे की माझ्या लग्नामध्ये जे काही अडथळे येतात, लग्न हे जमत नाही, खूप उपाय केलेले आहेत, प्रयत्न केलेले आहेत, परंतु लग्न माझं काही लवकर जमत नाही, तर माझं लग्न हे लवकरात लवकर जमू द्या, माझ्या मनासारखा जोडीदार मला मिळू द्या, माझ्या लग्नात जे काही विघ्न आलेले आहेत तर ते दूर होऊ द्या आणि माझं लग्न हे लवकरात लवकर होऊन जाऊ दे, असं मुलगा आणि मुलगी दोघांनाही बोलायचं आहे। आणि मग त्याच्यानंतर जो चंदन तुम्ही अशोक सुंदरीवर लावलेला आहे तर तो चंदन तुम्हाला बोटाने काढून घ्यायचा आहे, म्हणजे तुम्ही घरून जी वाटी आणलेली आहे तर त्या वाटीमध्ये तो चंदन आहे तर तो तुम्हाला काढून घ्यायचा आहे, सगळा चंदन तुम्हाला काढून घ्यायचा आहे। आणि मग तो काढून घेतल्यानंतर मग तुम्हाला घरी जायचं आहे। घरी गेल्यानंतर तुम्ही जो चंदन महादेवांच्या मंदिरामधून आणलेला आहे तर तो एका वाटीमध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल त्या चंदनामध्ये तुम्हाला थोडंसं मिक्स करायचं आहे। जो चंदन आहे तर तो थोडा पातळ झाला पाहिजे, अशा प्रकारे तुम्हाला त्याच्यामध्ये गंगाजल टाकायचा आहे आणि मग तो चंदन तुम्हाला तुमच्या दोन्ही हातांमध्ये घ्यायचा आहे। दोन्ही हातांना तो चंदन तुम्हाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि मग तुम्ही ज्या रूममध्ये झोपत असाल त्या रूममध्ये तुम्हाला जायचं आहे आणि तो चंदनाचे तुमचे जे हात आहेत तर तुम्हाला ते हात आहेत ते दोन्ही हात तुम्हाला भिंतीला असे लावायचे आहेत, दोन्ही हात तुम्हाला भिंतीला टच करून घ्यायचा आहे आणि मग याच्यानंतर तुम्हाला तुमचे हात आहेत तर ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय पूर्ण श्रद्धेने, पूर्ण मनापासून तुम्हाला हा उपाय करायचा आहे। या उपायामुळे बऱ्याच जणांचं लग्न देखील झालेलं आहे आणि या वर्षीची महाशिवरात्रीला शुभ संयोग जुळून आलेला आहे, म्हणून तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्हाला अवश्य करायचा आहे। तर याच्या बाबतीत तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता आणि लग्नासंदर्भात भरपूर व्हिडिओ माझ्या प्लेलिस्टमध्ये आहेत तर ते देखील तुम्ही जाऊन पाहू शकता, त्यामध्ये देखील भरपूर जणांचे लग्न हे झालेले आहेत तर ते व्हिडिओ देखील तुम्ही पहा। तर मित्रांनो, कोणताही उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा असणे फार महत्त्वाचं आहे, कारण जर तुमच्या मनात श्रद्धा असेल तरच त्याचा तुम्हाला 100% लाभ हा होणार आहे। परंतु जर मनामध्ये श्रद्धा नसेल, हा उपाय मी करतोय याच्याने मला लाभ होईल का, माझं लग्न होईल का, असं तुम्ही जर मनात सतत विचार करत राहिलात तर निगेटिव्ह विचार मनामध्ये आणलं तर तुमचं हे जे उपाय करत असाल तर त्याचा तुम्हाला लाभ होत नाही, कारण सतत निगेटिव्ह जर बोलत राहिला तर तुम्ही कोणताही उपाय केला तर त्याचा तुम्हाला लाभ होत नाही। म्हणून नेहमी पॉझिटिव्ह बोला आणि मनामध्ये श्रद्धा आणि विश्वासाने तुम्ही हा उपाय अवश्य करा। पहा, काही दिवसांमध्येच तुम्हाला
लग्नाची स्थळं ही येत जातील आणि तुमचं लग्न हे काही दिवसातच म्हणजे 1 महिन्यामध्ये तुमचं लग्न हे जमून जाईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।